राज्यात शालेय शिक्षणात त्रिभाषा धोरणाबाबत सर्व सहभागातून भविष्यदर्शी अहवाल तयार करण्याचं उद्दिष्ट निश्चित केल्याचं त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी म्हटलं आहे। नागपुरात जिल्हा नियोजन भवन इथं काल त्रिभाषा धोरण समितीच्या संवाद कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, त्यावेळी ते बोलत होते। महाराष्ट्रात आज मितीला शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 2,12,00,000 आहे। त्रिभाषा धोरण समितीच्या दृष्टीनं समितीचा येणारा अहवाल किमान 20 वर्ष लागू राहणार आहे। या 20 वर्षांच्या काळात 42 ते 44 कोटी बालक बालिकांच्या भविष्याचा विचार करण्यासाठी ही समिती आहे। एका दृष्टीनं या बालकांच्या भवितव्याला आकार देण्याचं काम त्रिभाषा धोरण समिती करणार आहे, त्यामुळे अत्यंत जबाबदारीनं हा अहवाल सादर करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं।